हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आपल्याला संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचं असेल, कधी कधी चपात्या आपल्याला कंटाळा येतो खायला, किंवा चपातीचं एक्स्ट्रा पीठ असेल तर आपण ते एक्स्ट्रा पीठ पण हे नाश्ता बनवण्यासाठी यूज करू शकतो, किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचं पण हे करू शकता. तर याच्यासाठी मी 2-3 चपाती होतील असं पीठ घेतलेलं होतं गव्हाचं, जे मळलेलं होतं. त्याच्यामध्ये 2 चमचा मी रवा टाकला, अर्धा चमचा ओवा टाकला आणि 1 चमचा मी कसुरी मेथी अशी क्रश करून टाकली. थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यात, कारण मी चपातीच्या पिठात मीठ टाकत नाही. तुम्ही टाकत असाल तर एकदम थोडं टाका मग. आणि 1 चमचा ऑइल टाकले, तुम्ही तूप पण टाकू शकता, म्हणजे अजून क्रिस्पी आणि हे होतील. हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे. एकत्र चांगलं मिक्स करून घ्या. रवा पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे चपातीच्या पिठात. जर हे पीठ फ्रीजमध्ये असेल तर घट्ट होतं, म्हणून त्याच्यासाठी पण 2-3 स्पून त्याच्यामध्ये पाणी ॲड करा, म्हणजे असं बघा मस्त पीठ तयार होईल. सॉफ्ट पीठ रेडी करून घ्या. हा नाश्ता पटकन तयार होतो, त्याच्यासाठी पण तुम्ही एकदा बनवून 2-3 दिवस असं खाऊ शकता. तिथं मी 1 चमचा तेल टाकून परत हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा असा प्रकारे मिक्स जरा 4-5 मिनटं त्याला मिक्स करायला आपल्याला लागतात. मग मळून घेतल्यानंतर चांगला गोळा तयार होतो. हे असं 5 मिनटं ठेवून दिलं की ठीक आहे. 15 ते 20 मिनटं याला कव्हर करून रेस्ट करून द्या, म्हणजे रवा पण थोडा फुलेल आणि आपलं पीठ पण चांगलं रेडी होईल. बघा मस्तपैकी आता असा हा गोळा रेडी झालेला आहे. हा थोडा मळून घ्यायचा आहे, कारण तेल लावलेलं असतं त्याच्यामुळे आपण एवढं काय पीठ वगैरे लावायची गरज लागत नाही. तर इथे मी त्याचे 2 पार्ट केलेत आणि इथं तेल लावून थोडी अशी चपातीसारखी रोल करून, जेवढे तुम्हाला मोठे बारीक पाहिजे तेवढा तुम्ही मोठी चपाती याच्यासाठी करू शकता. जेवढे मोठे बारीक तेवढी चपाती लाटून घेऊया. अशा पद्धतीने मस्तपैकी लाटून. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी चपाती लाटून घ्या. बघा एकदमच पातळ करण्यापेक्षा थोडी मिडियम ठेवलेली चांगली असते. इथे जे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कट करू शकता. इथे मी एक पिझ्झा कटर घेऊन याला स्ट्रेट कट केलेला आहे. जर तुम्हाला शंकरपाळ्याच्या आकाराचे करायचे असेल तर तसे करू शकता, किंवा अजून कोणते छोटे छोटे चौकोन करायचे असेल तसे पण करू शकता. शंकरपाळ्यांचं किंवा अजून कोणता दुसरा आकार द्यायचा असेल तो पण देऊ शकतो. इथे मी छोट्या छोट्या अशा पट्ट्या केल्यात, तर स्टिकसारख्या असेल तशा केल्या. तर मी तेल गरम करून घेतलं होतं आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्या सर्व टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा म्हणजे त्या मीडियम गॅसवर आतमध्ये खुसखुशीत पण होतील आणि जास्त गॅस टिकतील पण. त्यासाठी 2 मिनटं या चांगला मस्त 2-3 मिनटं अशा फ्राय करून घेऊया. आतमध्ये क्रिस्पी आणि जास्त चांगल्या होण्यासाठी त्याच्यासाठी एकदम मीडियम गॅसवरच तुम्ही याला फ्राय करून घ्या. आणि याला आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे, ते एकदम चांगल्या क्रिस्पी होतील. हे बघा मस्त त्याला कलर यायला लागलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जास्त तेल घेऊन जास्त तेलात पण तळू शकता. मग तेल वाया जाईल म्हणून मी थोडं कमीच तेल यूज केलं. हे बघा या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एअर फ्राय किंवा OTGमध्ये फक्त अशा तेल स्प्रे करून त्याच्यासाठी बेक पण करू शकता. मस्तपैकी आपल्या अशा खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. आणि हे आपण नेहमी काढताना जाळीवर किंवा अशा एखाद्या कोणत्या आपले जाळीदार कोणताही भांडं असेल किंवा ही जाळी असेल अशी, याच्यावरच काढून घ्या. त्याच्यामुळे कसं त्याच्यातलं मॉइश्चर राहत नाही आणि मग त्याच्यावर सॉफ्ट पडत नाही, त्या कुरकुरीतच राहतं. किती मस्त आणि अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. त्याच्यावर आपण तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून अशा मुलांना खायला संध्याकाळच्या टायमाला देऊ शकता. रेसिपी आवडली असेल